की प्रत्येकाला छान दिसायचंय किंवा प्रत्येकाला असं वाटतं की यार मी काही खाल्लं तरी दात माझ्या हसताना छानच आले पाहिजेत, ते वाईटच आले पाहिजेत. आणि मग दिवाळी नंतरची जी आमची ओपीडी असते ती बऱ्या फुल प्रमाणात असते. अगदी फुल असते असं म्हणायला हरकत नाही. कारण आपला जो आहार आहे हा बऱ्यापैकी बदललाय. बरोबर. मात्र दाताची निगा राखण्याची जी सगळी काही साधनं आहेत ती अजूनही बदलणं गरजेचं आहे, जे अजूनही आपल्याकडे बदललं जात नाही. मात्र ब्रश करताना बरेचसे पेशंट हे तो जो काही ब्रश असतो तो इसवी सणापूर्वीचा वापरतात. मात्र ज्यावेळेस दात दुखतो ही प्रायमरी स्टेज नसतेच. हो. काडीने काढू शकतो का? आणि काडीने काढलं तर अगदी छान वाटतं, आम्हाला बरं वाटतं. त्यामुळे दातांवरती मुलांना सहसा लागणारी कीड ही स्मूथ सरफेस कॅव्हिटी नावाची ही कीड असते. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीचा ब्रश केला नाही तर सकाळपर्यंत तुमच्या दातामध्ये किडीची प्रक्रिया चालू होऊ शकते. 90 सेकंड्स पेक्षा जास्त ब्रशिंग इज नॉट ऍडवाइजेबल. जायगोमा नावाचा हाड, जायगोमा म्हणजे चेहऱ्यावरती हा जो बाहेर आलेला भाग असतो, या जायगोमामध्ये आपण स्क्रू टाकतो. म्हणजे इथून ते स्क्रू टाकून आपण ते जबड्याच्या तोंडामध्ये आपण ते स्क्रू काढत असतो. किंवा मराठी इंडस्ट्रीमधले काही कलाकार आहेत जे सतत स्क्रीनवरती राहतात. तर यांचे जे काही दात आहेत ते साधारणतः सगळेच असे एकदम पांढरे शुभ्र आणि छान एका लाईन मध्ये असतात. तर ते मुळात तसं नसतं, कारण की ही जी जखम तोंडात जी गोष्ट किंवा जी जखम सातत्याने होत असते ती चांगली नाही. भगवंताने आपल्याला नैसर्गिक हिलिंगची पॉवर दिली नसती तर हा कुठलाही सर्जन तिथे टिकू शकला नसता. मेहुणे मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोराबेळीज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोराबेळीज पॉडकास्ट मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप प्रचंड प्रमाणात दिवाळी खाल्ली आणि असं झालंय की आता यार दात दुखायला लागलेत, नेमकं काय करायचं किंवा दात का दुखतोय. आणि दातांनी ना भांडावून सोडलं त्या दिवाळीनंतर. तर दिवाळीची जी मजा होती ना ती सगळी आता कमी कमी व्हायला लागली. आणि मग ऍक्च्युली दात का दुखत होता किंवा त्याच्या मागे काय गोष्टी असतात आणि त्याच्यानंतर मला डॉक्टरनी काय गोष्टी सांगितल्या, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अमित सर. सर नमस्कार. नमस्कार. गोराबेळीज पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. जसं आता मी इंट्रोडक्शन करताना सांगितलं की असं झालं की ऍक्च्युली दिवाळी छान गेली, खूप छान प्रकारे खाण्यात आली, पण आता दात दुखायला लागलेत किंवा आता ते थोडेसे ठणक मारतायत. तर का असं होतंय, इथूनच आपण सुरुवात करूयात मला वाटतं. सो म्हणजे दात दुखण्यासाठी तुम्हाला दिवाळीची वाट बघावी लागली मला हे सुरुवातीला, म्हणजे हे हा फनी इन्सिडेंट आहे. नक्कीच. अशा अनेक रुग्ण येतात, असं वेगवेगळ्या कारणास्तव गोड खाल्ल्यानंतर दात दुखणे वगैरे अशा काही गोष्टी असतात. किंवा बऱ्याचदा लोकांच्या दातांमध्ये फट असते. बरोबर. आणि मग ते आपलं दिवाळीचा साधारणतः फराळाचा जर आपण एकंदर असा अंदाज घेतला तर अशा अनेक गोष्टी असतात ज्या दोन दाताच्या मध्ये कुठेतरी जाऊन बसतात. करेक्ट. आणि पुन्हा तुम्ही दोष पण देऊ शकत नाही फराळाला. आणि मग बऱ्याचदा ह्या अशा गोष्टी दातांच्या मध्ये वगैरे जाऊन बसतात आणि मग तो डिस्कम्फर्ट होतो. मग आपण तिकडे काडी घालून किंवा टूथपिकने आपण त्या सगळ्या गोष्टी असं काढत असतो. आणि गोड अर्थातच, म्हणजे गोड हे कुठच्याच याच्यासाठी पॅथीसाठी चांगला नाहीये. डेंटिस्ट्री ही त्याला काही अपवाद नाहीये. गोड म्हणजे गोड बऱ्याचदा लोकांची गल्लत गोड मध्ये वेगळी होते. गोड म्हणजे आपण जे फक्त चवीला गोड लागतो यालाच गोड म्हणतो. मात्र कर्बोदक हा जो काही प्रकार आहे हा सर्वात गोड मध्येच येणारा प्रकार असतो. सो हे जे काही कार्बोहायड्रेट्स आपण नियमित आहारामध्ये घेत असतो यातले काही सिंपल कार्बोहायड्रेट्स असतात आणि काही कॉम्प्लेक्स असतात. सो दिवाळीचा फराळ हा प्रामुख्याने बघितला तर बऱ्यापैकी हा कर्बोदकांनी परिपूर्ण असा आहार आहे. कारण मुळातच दिवाळी ही थंडीच्या कालावधीमध्ये येते आणि थंडीमध्ये शरीराला ऊर्जेची गरज जास्त असते. त्यामुळे त्याच्यामध्ये कर्बोदके आणि फॅट्स यांचं प्रमाण फार जास्त असतं. मात्र सध्याची आपली जी व्यावहारिक वागणूक आहे किंवा आपलं जे काही रोजचं नियमन आहे, शारीरिक हालचाली आहेत, हे बघता फराळ सुद्धा थोडाफार बदलला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. मात्र तो बदलला जात नाही आणि असंच काही गोड खाल्ल्यानंतर मात्र दातांना अशा अडचणी तयार होतात. आणि मग दिवाळी नंतरची जी आमची ओपीडी असते ती बऱ्या प्रमाणात अगदी फुल असते असं म्हणायला हरकत नाही. मला थोडक्यात जर दातांचं आरोग्य कसं ठेवलं पाहिजे किंवा ते कसं राखावं सांगू शकाल कसं? प्रामुख्याने दात ही एक अशी गोष्ट आहे ज्याचा वापर आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक गोष्ट खाताना आणि हसताना, बोलताना, पाणी पिताना, म्हणजे दाताचा वापर न करता आपण कुठचीही प्रक्रिया अशी अर्धवटच राहते. सो त्यामुळे दातांचा वापर हा सतत होतच असतो. मात्र त्या तुलनेमध्ये आपण दातांची जी स्वच्छता किंवा निगा राखतो
ती फार कालबाह्य स्वरूपाची निगा आपण राखत असतो. ओके. आणि कारण आपला जो आहार आहे हा बऱ्यापैकी बदललाय, बरोबर. मात्र दाताची निगा राखण्याची जी सगळी काही साधनं आहेत ती अजूनही बदलणं गरजेचं आहे, जे अजूनही आपल्याकडे बदललं जात नाही. ओके. सो नियमित सकाळी उठल्यानंतर ब्रश करणे हे तर म्हणजे याच्यामध्ये नवीन किंवा नवखं काहीच नाही. नक्कीच नक्कीच. मात्र ब्रश करताना बरेचसे पेशंट हे तो जो काही ब्रश असतो तो इसवी सणापूर्वीचा वापरतात. म्हणजे अशा प्रकारचे ब्रश वगैरे वापरून तुम्ही दात घासत असाल तर मला असं वाटतं ते दात घासणं नाहीये, ते दातांवरती अन्याय होतात. आणि जोपर्यंत म्हणजे सर्वसाधारण आपल्याला मनुष्याला एक अशी खोड असते की एखादी गोष्ट दुखत नाही तोपर्यंत त्याचा विचारच करायचा नाही. नक्कीच. आणि मग हे दाताच्या वरचे आवरण सगळी निघाल्यानंतर दाताची जी सेन्सिटिव्हिटी आहे किंवा दाताचे जे काही ह्या चेतासंस्था आहे ही दाताच्या सेंटरमध्ये, दाताच्या पोटामध्ये असते. बरोबर. जेवढं तुम्ही बाहेरचं आवरण कमी कराल तेवढं तुमच्या दाताची जाणीव ही आणखी वाढत जाईल. वाढत जाते. तर त्यामुळे दाताची निगा तुम्ही नियमित राखलीच पाहिजे. सकाळी उठल्यानंतर ब्रश करणे आणि ब्रश केल्यानंतर माउथवॉशेस वगैरेचा वापर करणं हे फार गरजेचं आहे. आपण माउथवॉश वगैरेचा वापर नियमित करत नाही किंवा फ्लॉस नावाचाही प्रकार असतो. ओके. म्हणजे हे अनेकांना माहितीच नाहीये फ्लॉस काय असतो. Correct. डेंटल फ्लॉस म्हणजे एक धागा असतो किंवा एक दोरी असते जी दोन दाताच्या मधला पृष्ठभाग साफ करण्यासाठी वापरतात. करेक्ट. सो बऱ्याच लोकांना याची कल्पनाच नाही. आम्ही ज्यावेळेस पेशंट आमच्याकडे येतात आणि असं काहीतरी सांगतो त्यांना आश्चर्य वाटतं की हा काय प्रकार आहे नवीन, असं काहीतरी असतं हे त्यांना कल्पना नसते. नक्कीच. सो त्याचाही वापर केला गेला पाहिजे. त्यानंतर टंग क्लीनर हे फार महत्वाचं असतं. बऱ्याचदा लोक टंग क्लीनर वापरत नाही कारण की जिभेवरती हे काही ज्या काही सगळ्या गोष्टी आपण अन्नपदार्थ खातो त्याचे सगळे जे प्लाक फॉर्मेशन असतं हे जिभेवरती होत असतं. बरोबर. आणि जीभ ही मायक्रो ऑर्गॅनिझम साठी हार्बर करण्यासाठी फार प्रामुख्याने महत्वाची जागा आहे. नक्कीच नक्कीच. त्यामुळे तुम्ही टंग स्क्रेप करणे फार महत्वाचं आहे. केवळ ब्रशिंग वरती ह्या गोष्टी संपत नाहीत. ब्रशिंग, त्यानंतर फ्लॉसिंग, माउथवॉशचा वापर, टंग क्लिनिंग अशा अनेक गोष्टींचा समावेश याच्यामध्ये असला पाहिजे, जे बरेचसे लोक करत नाहीत. जसं मी तुम्हाला म्हटलं की मला पण दाताचे प्रॉब्लेम सुरू झाले, तर मग ज्यावेळेस त्या दाताच्या वेदना होतात त्यावेळेस ऍट द स्टार्ट काय केलं पाहिजे, म्हणजे कशी त्याला ट्रीटमेंट घरातून सुरुवात कशी केली पाहिजे. म्हणजे ठीक आहे हे खाऊ नका ते खाऊ नका तिथून सुरू होतं, पण त्या वेदना काही काळापुरत्या इतक्या असतात की असह्य होतात. मग कसं असावं? मला असं वाटतं की मुळात दाताची जी वेदना होते हा मुळात दाताच्या आजाराचा हा प्रमुख भाग नाहीये. ओके. हा सेकंडरी पार्ट आहे. ओके. म्हणजे बऱ्याचदा लोक आमच्याकडे येतात आणि हे ज्यावेळेस हे सांगतात त्यावेळेस आम्हाला इथे आश्चर्य वाटतं की काल दात दुखला आणि आज ताबडतोब तुमच्याकडे आलोय आम्ही आणि आता याच्यावरती असा काहीतरी उपचार द्या जो कन्झर्वेटिव्ह पाहिजे. करेक्ट करेक्ट. म्हणजे ते रूट कनाल वगैरे दात काढणे हे सांगूच नका, थोडक्यात काहीतरी सांगा असं लोकांचं म्हणणं असतं. ओके. मात्र ज्यावेळेस दात दुखतो ही प्रायमरी स्टेज नसतेच. ओके. दाताला ज्यावेळेस कीड लागते त्यावेळेस दातावरती छोटासा कुठचा तरी काळपट डाग किंवा ब्राउनिश डाग दातावरती तयार होत असतो. ओके. किंवा फूड लॉजमेंट, जेवण अडकणं, यापैकी काहीतरी गोष्टी होतात. मात्र ही जी काही गोष्ट आहे ही काही आपल्याला फार त्रासदायक नसते, त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. करेक्ट. ती पहिली पायरी असते ज्यावेळेस पेशंटने डेंटिस्टकडे जायला पाहिजे. नक्कीच. मात्र पेशंट त्यावेळेस न जाता तो दात दुखण्याची वाट बघतात, किंवा आपण विसरून जातो. वाट बघतात असं मी म्हणणार नाही, त्याला तेवढी प्रायोरिटी देत नाही. Priority देत महत्त्वाचं नाही. नसतं असं वाटतं. येस. लाईक तुम्ही एखादी काडी घेता, जसं तुम्ही मगाशी म्हणाल काडी घ्या अगरबत्तीची, मग काड्यापट्टीची, किंवा त्याचं नवीन थोडंसं स्टँडर्ड म्हणाल ते टूथपिक असते वगैरे. आणि तुम्ही ते काढता आणि ठीक आहे छान झालं 2 मिनिटात असं होतं. राईट. म्हणजे मी तर टूथपिकच्या बाबतीत तर मी अगदी स्पेसिफिकली लोकांना सांगतो, टूथपिक किंवा काड्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या म्हणजे मला पेशंट फार असं गमतीशीर विचारतात की सर ते आम्ही काडीने काढू शकतो का? आणि काडीने काढलं तर अगदी छान वाटतं, आम्हाला बरं वाटतं. काडीने काढायला हरकत नाहीये, मात्र ती काडी अशी कुकरला लावून 4 शिट्ट्या करून त्याचं ऑटोक्लेव्ह करून जर तुम्ही वापरत असाल तर कुशाल वापरा. पण हे शक्य होणार नाहीये, कारण त्या काडीवरती आपण बऱ्याचदा असं म्हणतो की सुईच्या टोकावरती लाखो जीवजंतू असतात. बरोबर. तर तुम्ही विचार करा, काडी ही एक वेक्टर तयार होऊ शकते. म्हणजे तिकडे मायक्रो ऑर्गॅनिझम त्या काडीवरती बसतात आणि ती काडी आपण 2 दाताच्या मध्ये टाकतो. म्हणजे आपण लिटरली बॅक्टेरियांना आपण तिकडे वाव देतो वाढीसाठी. त्यामुळे काडी वगैरे अशा गोष्टीचा कुठचाही वापर केला नाही पाहिजे. आणि आपण थेट डेंटिस्टला जाऊन जे काही आपल्या मनामधले जे काही प्रश्नांचा भडीमार आहे तो डेंटिस्ट समोर केला पाहिजे. तुम्हाला नक्की योग्य सल्ला मिळेल. नक्कीच. आता थोडं पण एक लहान मुलांच्या डेंटिस्ट विषयी पण विचारत, कारण तिकडे पण आजकाल ना खूप प्रमाणात गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे ज्यांचे दुधाचे दात आहेत तिकडे पण आपल्याला गोष्टी बघायला मिळतात. कारण मी मध्यंतरी ज्यावेळेस हॉस्पिटलला गेलो होतो, मी बघितलं की मुलांसाठीचा एक वेगळा सेक्शनच आहे डेंटिस्टमध्ये. तर ते काय प्रकार आहे आणि ते का होतंय? राईट.
सो पेडियाट्रिक डेंटिस्ट्री नावाचा एक वेगळा विभाग असतो. ओके. दंतशास्त्रामध्ये असे अनेक वेगवेगळे विभाग आहेत. नक्कीच. मात्र पेडियाट्रिक डेंटिस्ट्री हा स्पेशलाइज्ड विभाग आहे जो केवळ लहान मुलांच्या दातांसाठी. आता लहान मुलांच्या म्हणण्याऐवजी आपण स्पेसिफिकली दुधाच्या दातांवरती आपण म्हणू शकतो. ओके. सो हे दुधाचे दात असतात. हे साधारणतः आपल्याला 6व्या ते 8व्या महिन्यामध्ये यायला सुरुवात होतात आणि 3ऱ्या वर्षापर्यंत ते येत असतात. आणि मग ते 6 वर्षापर्यंत म्हणजे मुलाची किंवा मुलीची 6 वर्ष हे वय होईपर्यंत ते दात आपल्याला असतात. सेवा देतात. करेक्ट. आणि 6व्या वर्षानंतर मग ते टप्प्याटप्प्याने पडायला लागतात बरोबर. आणि त्याची जागा परमनंट दात घेत असतो. नक्कीच. सो हे 6व्या वर्षापासून 12व्या वर्षापर्यंत म्हणजे एकंदर 6 महिन्याचं बाळ असल्यापासून 12 वर्षापर्यंत जे काही दात आपल्या तोंडामध्ये असतात ते सगळे दुधाचे दात असतात. ओके. आणि हे दुधाचे दात असतात. यांची तुलना जर आपण परमनंट दातांशी केली, जे आयुष्यभर आपल्या तोंडात असतात त्या दातांशी जर आपण दुधाच्या दातांची तुलना केली तर दुधाचे दात हे थोडेसे ठिसूळ असतात. ओके. त्यांचं जे स्ट्रक्चर असतं हे थोडंसं मेंटेन करण्यासाठी डिफिकल्ट असतं. नक्कीच. आणि अर्थातच लहान मुलांना ब्रशिंग करा म्हणून सांगणं हा एक फारच मोठा मला वाटतं येस, किंवा ते एक मोठं टास्क आहे. फार एक मोठं टास्क आहे. म्हणजे पालक ज्या पद्धतीने सांगतात किंवा ऍज अ पालक इव्हन आम्ही जे बघतो ते फार मोठं टास्क आहे. आणि मग ते थोडंफार दुर्लक्ष मुलांकडे होतं आणि तीच जागा जी आहे तिथेच कीड लागायला सुरुवात होते. त्यामुळे दातांवरती मुलांना सहसा लागणारी कीड ही स्मूथ सरफेस कॅव्हिटी नावाची ही कीड असते. ओके. ही युजली कुठच्याही दाताला ज्यावेळेस कीड लागते त्यावेळेस दातामध्ये जे विशिष्ट खाच खळगे असतात, कस किंवा फिशर्स असं मी त्याला म्हणतो, ओके. त्या खाच खळग्यांमध्ये ज्यावेळेस जेवणाचे कण अडकतात आणि ते साफ होत नाहीत तिथून पुढे कीड लागते. मात्र मुलांच्या दातामध्ये जी काही कीड लागते या दुधाचे दात असणाऱ्या याच्यामध्ये तिथे लागणारी कीड ही स्मूथ सरफेस नावाची असते. म्हणजे ओके. तिकडे काही खाच खळग्यामध्ये जेवण अडकत नाही. सर्वसाधारण जो काही कर्बोदक जे आपण बोललो त्याचा जो तवंग दातावरती उभा असतो आणि त्याच्यामधूनच या मुलांच्या दाताला कीड लागत असते. आता एक जनरल खूप कॉमन क्वेश्चन आहे, माझ्या लहानपणापासून ऐकलंय आणि आता मी लहान मुलांना सांगतोय तुम्हाला की चॉकलेट खाऊ नको दात किडतील. ह्याचा आणि काय संबंध आहे? हो, अगदी थेट संबंध आहे. म्हणजे चॉकलेट हे मुळात चॉकलेट हे वाईटच. चॉकलेटची निर्मिती का झाली मला ते मनुष्याच्या फायद्यासाठी तर नक्कीच झालेली नाहीये. ओके. सो चॉकलेट हे प्रचंड गोड असतं. कॅरमलाइज्ड शुगर असते ओके. आणि ही हायली प्रोसेस शुगर ज्यावेळेस दातांवरती एक तवंग तयार करते त्यावेळेस म्हणजे नॉर्मली ज्यावेळेस आम्ही डेंटल कॉलेजेस किंवा मेडिकल कॉलेजेसमध्ये पण ज्यावेळेस आम्ही बॅक्टेरिया कल्चर नावाचा प्रकार करतो, तो हा जो काही बॅक्टेरिया कल्चर आहे याच्यामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ करून त्याची स्टडी केली जाते. ओके. तो त्याची ग्रोथ करण्यासाठी जो बेस आम्ही तयार करतो तो शुगर बेस असतो किंवा कॅरेमलाइज शुगरचा बेस असतो. म्हणजे थोडक्यात तिकडे बॅक्टेरियाला वाढीसाठी प्रचंड पोषक आणि आवडीचं असं वातावरण जे आहे ते त्या शुगरमध्ये असतं. आणि तुम्ही चॉकलेट खाल्ल्यानंतर ते सगळं स्टिकी चॉकलेट दातांमध्ये असं चिटकून बसतं आणि आपण मग त्याची फक्त मजा घेत राहतो आणि ते साफ होत नाही. साफ न झाल्यामुळे ओव्हरनाईट म्हणजे मी बऱ्याचदा ही गोष्ट मी पेशंटला सांगत असतो की दाताला कीड लावणारे जे बॅक्टेरिया असतात हे सगळे नॉक्टर्नल बॅक्टेरिया आहेत. ओके. म्हणजे हे ते बॅक्टेरिया आहेत जे ओव्हरनाईट ऍक्टिव्ह असतात. ओके. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीचा ब्रश केला नाही तर सकाळपर्यंत तुमच्या दातामध्ये किडीची प्रक्रिया चालू होऊ शकते. मग बिफोर बेड ब्रशिंग करणं म्हणजे झोपण्यापूर्वी ब्रश करणं हे नितांत गरजेचं आहे. बऱ्याचदा ते लोक करत नाही. हा, किंवा मला जाणवतं तो एक तुमचा 30% रिझोल्युशन असतं की दररोज करणं आणि ते 8 दिवसात बंद होतं. करेक्ट. आणि किंवा असं होतं स्कूल चालू झाल्यानंतर जून जुलैमध्ये मुलांचं ते रिझोल्युशन स्टार्ट होतं की आमच्या माणूने सांगितलं 2दा ब्रश करायचं, एखादा 8 दिवस 15 दिवस चालतं आणि ते बंद होतं. करेक्ट. ओके. आता एक नवीन बाजारात निघालं इलेक्ट्रिक ब्रश आणि ते थोडंसं तर ते कितपत युजफुल आहेत किंवा त्यांचं एक काय आहे एकदा सांगाल, मग आपण पुढच्या टॉपिककडे येऊ. येस. सो इलेक्ट्रॉनिक टूथब्रश ही एक न्यू कन्सेप्ट आहे. मी म्हणेन भारतामध्ये न्यू आहे. परदेशामध्ये अनेक लोक ते वापरतात. मुळात याची निर्मिती ही जेरियाट्रिक पेशंट्सला बघून झाली. जेरियाट्रिक पेशंट म्हणजे जे थोडेसे फिजिकली डिसेबल पेशंट आहेत ज्यांना हाताची हालचाल थोडीशी अशक्य होते, अशा पेशंटना दाताची निगा राखण्यासाठी म्हणून या ब्रशची निर्मिती झाली होती. सो आता एकंदर पॉप्युलेशन बघितली तर असं जाणवतं की दात घासताना लोक चुकीच्या पद्धतीने घासतात. तुम्हाला गंमत वाटेल, एक फोन्स नावाचा एक सायंटिस्ट आहे आणि त्याच्या आयुष्याची 40 वर्ष ब्रशिंग कसं करायचं यावरती इन्व्हेस्टिगेशन आणि रिसर्च केलाय. तर तुम्ही विचार करा, एक व्यक्ती 40 वर्ष याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात आपलं संपूर्ण आयुष्य फक्त ब्रशिंग टेक्निक वरती देतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय वास्ट प्रकारचा अभ्यास असू शकतो. नाही तर आपल्याकडे
5 मिनिटात झालं माझं Right. ब्रश झालं Right. असं होतं. सो बऱ्याच मी पुन्हा Correct. वेळ महत्वाची नाहीये, ते तुम्ही ब्रशिंग कसं करता हे महत्वाचं आहे. Okay. आणि इंडियन डेंटल असोसिएशनने सांगितल्याप्रमाणे 90 सेकंड्स ही ब्रशिंगची आयडियल वेळ आहे. 90 सेकंड्स पेक्षा जास्त ब्रशिंग इज नॉट ऍडवायझेबल. Correct. त्या 90 सेकंड्स मध्ये तुम्ही सर्क्युलर स्ट्रोक्स दिले पाहिजेत. Okay. तुम्ही गोलाकार ब्रश फिरवला पाहिजे. Okay. हिरड्यांकडून दाताच्या दिशेने ब्रश आला पाहिजे, दातांकडून हिरड्यांच्या दिशेने ब्रश गेला नाही पाहिजे. बऱ्याचदा लोक दातांकडून हिरड्यांकडे ब्रश फिरवतात आणि हिरड्या हळूहळू दातापासून खाली सरकतात. Okay. सो हिरड्या हे दातांचं एक फार महत्वाचं स्ट्रक्चर आहे. नक्कीच. ते आपण लॉस करतो आपल्याच चुकीमुळे. बरोबर. त्यामुळे ब्रशिंग करताना ह्या गोष्टींची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. आणि हे लोकांना बरेचदा जमत नाही, म्हणून इलेक्ट्रॉनिक टूथब्रश जास्त मला वाटतं फायदेशीर ठरतात. कारण त्याची एक सेट मोशन असते, ते सर्क्युलर फिरत राहतं, फक्त तुम्हाला जागा बदलायची असते. ते प्रत्येक दातांवरती असं तुम्ही ठेवलात तर ते छान ब्रशिंग करतं. किमान याच्याने दातांचं नुकसान होणार नाही याची खात्री असते. Okay. त्यामुळे तुम्ही सर्क्युलर ब्रशिंग साठी इलेक्ट्रॉनिक टूथब्रश वापरायला मुळीच हरकत नाही. नक्कीच. पण आता मी ज्यावेळेस गेलो आणि माझं आरसी आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणजे रूट कॅनल आणि त्या गोष्टी झाल्या, आणि त्याच्यानंतर मला स्पेसिफिकली सांगितलं की इम्प्लांट करावे लागतील. तर आता मला त्या टॉपिककडे यायचं, कारण जनरली ह्या काळजी कशी आहे ते बऱ्यापैकी अवेलेबल आहे आणि तुम्ही सांगितलं त्या गोष्टी ही लोक करतीलच. पण मग आता इम्प्लांट हा सेक्शन काय आहे, किंवा इकडे पण इम्प्लांट असतं का, आणि ते कसं असतं, म्हणजे यातलं सगळं जर तुम्ही आम्हाला सांगू शकलं तर आवडेल. इम्प्लांट हा फार वास्ट विषय आहे. ओके. आणि इम्प्लांट म्हणजे बेसिकली कृत्रिम दंतरोपण. म्हणजे Okay. ज्यावेळेस आपण दात गमावतो, आता दात गमावणं म्हणजे मला वाटतं दाताच्या आजाराची शेवटची स्टेप असते. ओके. म्हणजे आपण कन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट्री नावाचा आणखी एक विभाग असतो डेंटिस्ट्रीमध्ये, जिकडे आपण बऱ्याच प्रकाराने दात वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण अगदीच अशी शक्यता निर्माण होते की आता इथून पुढे दात वाचू शकणार नाही, आपण त्याला सिमेंट भरलं किंवा कॅप लावली, रूट कॅनल केलं तरी देखील दात इकडे टिकणार नाही. अशा केसेसमध्ये आपण दात काढण्याचा सल्ला देतो. ओके. आता हा जो दात आहे हा काढल्यानंतर ती जी काही खोबन दातामध्ये शिल्लक राहते जबड्यामध्ये, ती पुन्हा रिप्लेस करणं गरजेचं असतं. ओके. कारण जर तुम्ही तसं केलं नाहीत तर त्याचा परिणाम हा इतर दातांवरती होतो. म्हणजे बऱ्याचदा मी गमतीशीर पद्धतीने सांगतो की दात म्हणजे आपली एखादी मण्यांची माळ असते ना, त्या पद्धतीने असते. एक मणी निघायला तर तुम्ही कालांतराने टप्प्याटप्प्याने सर्व मणी निघून जातात आणि ती पूर्ण मोकळी होते. दातांच्या बाबतीतही अगदी तसंच आहे. एक दात जर तुम्ही काढून घेतलात तर त्यानंतर जी काही खोबण होणार आहे त्याच्यामध्ये शेजारचे दात वाकडे होतात आणि ते लूज होतात. ओके. असं काही होऊ नये म्हणून तुम्ही तो जो काही काढलेला दात आहे तिथे रिप्लेसमेंट करणं फार गरजेचं आहे. आता दाताची रिप्लेसमेंट करण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातला सध्या सर्वात अद्ययावत मार्ग हा इम्प्लांट आहे. ओके. इम्प्लांट म्हणजे आपण तो जो काही हाड आहे त्याला आम्ही अल्व्हिओलर बोन म्हणतो, म्हणजे जबड्याचा हाड. त्या अल्व्हिओलर बोन मध्ये आपण स्क्रू ड्रिल करून टाकतो, त्याला म्हणतात इम्प्लांट. आणि अशा स्क्रूवरती पुन्हा आपण एक टोपी लावतो. थोडक्यात घरामध्ये भिंतीमध्ये स्क्रू मारणे आणि त्याच्यावरती काहीतरी अडकवणे, अगदी तशा स्वरूपच आहे. हाडामध्ये स्क्रू लावायचा आणि त्याच्यावरती दाताच्या आकाराची टोपी लावायची, ओके. म्हणजे चावण्यासाठी त्याची मदत होईल, याला म्हणतात इम्प्लांट. सो इम्प्लांट ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे. याच्यामध्ये आता अधिक प्रगती होतीये. पूर्वीचे इम्प्लांट आणि आत्ताच्या इम्प्लांट मध्ये प्रचंड मोठा डिफरन्स आहे. नक्कीच काय आहे किंवा कशी प्रगती होती, किंवा काय काय गोष्टी वेगळ्या घडतात ऍज पर द सायन्स म्हणा किंवा ऍज पर द टेक्नॉलॉजी इव्होल्युशन म्हणा. करेक्ट. आता आणखी स्पेसिफिकली जर बघायचं झालं तर हे इम्प्लांट आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी इम्प्लांट किंवा बरेचसे लोक इम्प्लांट लावून येतात, इम्प्लांट टाकतात. सो इम्प्लांट टाकल्यानंतरही काही कॉम्प्लिकेशन्स येतात. आता हे जे काही कॉम्प्लिकेशन्स येतात ते येऊ नये म्हणून मुळात ह्या इम्प्लांट या शास्त्रामध्येच प्रगती होत आहे. आता सध्याला बेझल इम्प्लांट नावाच्या, मी वैयक्तिक बेझल इम्प्लांटॉलॉजिस्ट म्हणून ओळखला जातो. ओके. सो माझा विषय बेझल इम्प्लांट. आता हे बेझल म्हणजे काय, थोडक्यात आपला जो जबडा आहे त्याच्यामध्ये जी हाडाची संरचना आहे याचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर मुख्य 2 हाडांनी हा जबडा बनतो. थोडक्यात अगदी साध्या भाषेत सांगायचं तर तुम्ही सँडविच बघितलं असेल, सँडविचला 2 ब्रेडचे स्लाइसेस असतात आणि मध्ये जे काही फिलिंग असतं ते. सो हे जे सँडविचच्या मधलं जे काही फिलिंग आहे त्याला आपण थोडक्यात कॅन्सलस किंवा ट्रबॅक्युलर बोन असं म्हणतो. बरोबर. आणि सँडविचचे जे 2 ब्रेडच्या स्लाइसेस आहेत त्याला कॉर्टिकल किंवा बेसल बोन म्हणतात. ओके. आता ह्या कॉर्टिकल किंवा बेसल बोनची गंमत अशी आहे की हे बोन हे ज्यावेळेस बाळ आईच्या पोटात असतं त्याच वेळेस तयार झालेलं असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये झीज ही तितकीशी बघण्यात नाहीये. सो त्यामुळे किंवा कुठच्याही रिसर्च पेपरमध्ये त्याची झालेली झीज ही इतकी ऐकिवत नसते. मात्र जे सँडविचच्या मधलं जे फिलिंगचं जे बोन आहे, जे ट्रबॅक्युलर बोन मी म्हणालो आता, ते ट्रबॅक्युलर बोन हे भुश्या स्वरूपाचं असतं. ओके. सो त्या पूर्वीच्या काही काय व्हायचं, त्या भुश्या स्वरूपाचं जे काही हाड होतं
त्यामध्ये स्क्रू टाकले जायचे. मात्र हे हाड झिजण्यासाठी प्रोन होतं, म्हणजे झिजायचं बऱ्याचदा. त्याच्यावरती दाब आला तर ते झिजायचं. झिजल्याने अर्थातच स्क्रूच्या ज्या काही थ्रेड्स आहेत त्याच्यातलं बोन कमी व्हायचं आणि आपण टाकलेले इम्प्लांट हे कालांतराने लूज व्हायचे किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन व्हायचं. मग आता याला टॅकल करण्यासाठी काय करायचं, तर आपण कॉर्टिकल इम्प्लांटोलॉजी डेव्हलप केली. आता ही कॉर्टिकल इम्प्लांटोलॉजी काय करते की मुळात स्क्रू जो आहे ती त्या ब्रेडच्या स्लाइसेस मध्ये टाकते, म्हणजे कॉर्टिकल बोन मध्ये टाकते. कॉर्टिकल बोन. आता कॉर्टिकल बोन हे प्रचंड टफ असतं. ते जे काही ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत ते अनेक वर्षांपासून या कॉर्टिकल बोनचा वापर करतात, फ्रॅक्चरसाठी किंवा इतर कुठच्या गोष्टी स्क्रू प्लेटिंगसाठी करतात. अगदी त्याच पद्धतीने आता डेंटिस्ट्रीमध्ये पण आपण कॉर्टिकल बोनचा वापर करतो आणि आपण हे स्क्रू डायरेक्टली कॉर्टिकल बोन मध्ये टाकतो. त्याच्यामुळे होतं काय, कॉर्टिकल बोन घट्ट असतं, झीज नसते. झीज नसल्यामुळे हे स्क्रू लूज होण्याचे चान्सेस अगदीच कमी होतात किंवा नाही मध्ये जमा होतात. आणि अगदी आपण ज्या वेळेस स्क्रू टाकतो त्या क्षणाला तो स्क्रू घट्ट होतो. म्हणजे पूर्वी जे कन्व्हेन्शनल टेक्नॉलॉजी होती, जे ट्रबॅक्युलर बोन मध्ये स्क्रू टाकले जायचे, तो घट्ट होण्यासाठी आपल्याला साधारणतः 1 महिना 2 महिने किंवा 3 महिना वाट बघायला लागायची. कारण ह्या 2-3 महिन्यामध्ये त्या ज्या काही स्क्रूच्या थ्रेड्स आहेत किंवा आट्या आहेत त्या आट्यांमध्ये हाड डेव्हलप व्हायचं. मात्र हे जे काही आपण कॉर्टिकल बोन मध्ये स्क्रू टाकतो, हे स्क्रू टाकताना इतके प्रचंड घट्ट ते जातात की ताबडतोब आपण त्याला लोड करू शकतो. म्हणजे 3 दिवसात आपण दात बसवू शकतो. पूर्वी कन्व्हेन्शनल इम्प्लांट टाकल्यानंतर साधारणतः 2-3 महिन्याने दात बसवले जायचे. त्यामुळे स्क्रू तसाच असायचा, स्क्रू तसाच ठेवावा लागायचा आणि मग हे 2-3 महिने ही ट्रीटमेंट चालायची. त्यामुळे पेशंट देखील फार जास्त यांना असं वाटायचं की दात तर बसवायचे, पण ही 3-4 महिन्याची प्रक्रिया नको वाटायची त्यांना. आता जसं 3-4 महिन्याच्या प्रक्रिया आम्हाला आठवते की आरसी करायला किंवा रूट कॅनल करायला पण बऱ्याचदा वेगवेगळ्या सिटिंग्स असतात, राईट? तसं मग याच्यामध्ये पण काही सिटिंग्स आहेत का, किंवा किती वेळ लागतो आणि कसं त्या पेनचं स्वरूप असतं एकंदरीत? राईट. सो रूट कॅनल ही टोटली डिफरंट गोष्ट आहे. रूट कॅनल मी म्हणेल की अगदी नॉन इन्व्हेसिव्ह स्वरूपाची ती प्रोसिजर आहे. मात्र इम्प्लांट ही प्रॉपर मायनर सर्जिकल प्रोसिजर आहे. याच्यामध्ये पहिला स्टेप सगळ्यात महत्वाचा असतो. पहिली स्टेप असते ती सर्जिकली इम्प्लांट टाकणे. तिकडे हाडामध्ये आपण एक खड्डा घेतो, ऑस्टिओटॉमी आम्ही त्याला म्हणतो, आणि तो खड्डा घेतल्यानंतर तिकडे तो स्क्रू ड्रिल केला जातो. हे फर्स्ट अपॉइंटमेंटला होतं. त्यानंतर सेकंड अपॉइंटमेंटला तो स्क्रू घट्ट झाला आहे का हे चेक करावं लागतं. एक विशिष्ट प्रेशर लावला जातो, टॉर्कच्या स्वरूपात आम्ही तो मोजतो. तो एक विशिष्ट 50 ते 60 न्यूटन मीटरच्या पुढे जर टॉर्क आम्हाला मिळाला तर याचा साधारणतः अर्थ असा असतो की तो जो स्क्रू आहे तो बऱ्यापैकी आता घट्ट झालेला आहे. आणि मग आपण तिसऱ्या अपॉइंटमेंटला त्याला इम्प्रेशन म्हणजे माप घेऊन लोड करतो, म्हणजे थोडक्यात टोपी बसवतो. असं साधारणतः कन्व्हेन्शनल इम्प्लांट जर तुम्ही केले तर 3 टप्प्यांमध्ये ते होतात. पहिला टप्पा साधारणतः पहिल्या टप्प्यानंतर दुसरा टप्पा हा 1 महिन्याने आणि तिसरा टप्पा हा 1.5 महिन्याने असतो. मात्र जर तुम्ही बेझल किंवा कॉर्टिकल इम्प्लांट केलं तर पहिल्या दिवशी इम्प्लांट, दुसऱ्या दिवशी माप घेणे आणि तिसऱ्या दिवशी दात बसवणे, इतक्या झटपट त्या गोष्टी होऊ शकतात. एकंदरीत ह्याला खर्च किती होतो? सो सर्वसाधारणतः इम्प्लांटच्या खर्चाबद्दल बोलायचं झालं तर अगदी अशी सरळ सोट केस असेल, म्हणजे कुठचंही हाड वगैरे भरपूर आहे, नवीन हाड टाकायची गरज नाही, कुठली बोन पावडर वापरायची गरज नाही, ग्राफ्टिंग करायची गरज नाही, याच्यामध्ये आणखी काही कॉम्प्लिकेशन्स आहेत. पण अगदी सरळ असं कुठची काही करायची गरज नाही. सरळ हाडामध्ये स्क्रू टाकला आणि दात बसवला, हे जर साधं असं काही होणार असेल तर साधारणतः मला वाटतं 25 ते 30 हजारांपर्यंत खर्च अपेक्षित असतो एका चांगल्या ब्रँडचा स्क्रू. आता मार्केटमध्ये अनेक ब्रँड्स आहेत, वेगवेगळे स्क्रूज आहेत, ते कॉस्ट टॅकल करण्यासाठी अनेक गोष्टी येतातच. ते आमची फील्ड पण त्याला काही असं काही अपवाद नाहीये. सो अगदी त्याच पद्धतीने अनेक वेगवेगळे स्क्रू असतात. मात्र एक स्टँडर्डायझेशन मेंटेन असलेला जर ब्रँड आपण कन्सिडर केला तर 25 ते 30 हजारांपर्यंत साधारणतः एका स्क्रूचा खर्च अपेक्षित असतो. आणि लागणारा वेळ पण हा साधारणतः 3 दिवसांपेक्षा जास्त नसतो. सर, हे जे आता तुम्ही बोलात की बोन इन्सर्ट करावं लागतं, बोन पावडर असते किंवा काय, मग ऍक्च्युली इम्प्लांटसाठी काही कॉम्प्लिकेशन्स असतात का, आणि असतील तर ते कुठले असतात आणि त्याच्यासाठी काय तुम्ही करता? केस सिलेक्शन हे फार इम्पॉर्टंट. आणि आमच्याकडे आम्ही बऱ्याचदा डेंटिस्टमध्ये बोलताना हे बोलतो की इम्प्लांट इट्स नॉट की आपण इम्प्लांटचा पेशंट निवडतो असं नाही, इम्प्लांटचा पेशंट इम्प्लांटला निवडतो. कारण अगदीच कुठचाही पेशंट निवड म्हणाला की मला इम्प्लांट टाकायचं आहे तर तो अगदी डोळे जपून आपण होऊ शकतं असं उत्तर त्याचं देता येत नाही. आपल्याला काही इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात आणि या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर आपल्याला असं आढळलं की आपल्याला अपेक्षित असलेलं हाड जर कमी असेल, म्हणजे साधारणतः टेंटेटिव्हली आम्ही असं समजतो की एक इम्प्लांट जो स्ट्रेस बेअर करू शकतो, दाताचा चावण्याचा दाब सहन करू शकणारा जो स्क्रू असतो त्याची मिनिमम उंची ही 10 मिलीमीटर आणि रुंदी ही 3.5 मिलीमीटरची असते. पण तुम्ही विचार करा
10 मिलीमीटर उंचीचा तो इम्प्लांट, त्याच्या पुढे आणि मागे आपण 1 ते 2 mm जरी हाड आपण सोडलं तरी साधारणतः 10 आणि त्याच्या खाली 1.5 mm आणि वरती 1.5 mm असं 3 mm एक्स्ट्रा, म्हणजे किमान 13 mm उंची आपल्याला हाडाची हवी आहे. आणि रुंदी 3.5 ला आणखी एक आणि एक जर पकडली तरी साधारणतः 5 मिलीमीटर उंची रुंदी आपल्याला हवी आहे. करेक्ट. तर मग एवढी रुंदी आणि उंची जर आपल्याला असेल तरच तिकडे अगदी छान स्टेबल इम्प्लांट भेटतो आपल्याला टाकण्यासाठी. इझी गो फ्लो आहे. इझी गो आहे. मात्र बऱ्याचदा पेशंट येतात त्यावेळेस ते काल दात पडला आणि आज इम्प्लांट टाका अशा स्वरूपाला येतच नाही. ते येतात अनेक वर्ष त्याच्याशी ते सामना करतात, मग ते तसंच चावायचा प्रयत्न करतात, मग कवळी वापरतात किंवा मग सॉफ्ट खातात, जे काही त्यांना व्यावहारिक दृष्ट्या शक्य आहे त्या सगळ्या गोष्टींचा सामना करून मग ते शेवटी फायनली ठरवतात की आता मला इम्प्लांट करायचं आहे. पण तोपर्यंत नुकसान असं असतं की ते हाड बऱ्यापैकी झिजलेलं असतं. आता तरी देखील पेशंटची इच्छा असते इम्प्लांट करायचं आहे. मग तिथे इम्प्लांट टाकताना ह्या सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो. कन्व्हेन्शनल इम्प्लांट करताना आपल्याला बोन ग्राफ्ट वगैरे सारख्या गोष्टी तिकडे ऍड कराव्या लागतात, म्हणजे कृत्रिम बोन तयार करावं लागतं. एकतर आपल्याला बाहेरून बाजारामध्ये कृत्रिम बोन मिळतं ते आपल्याला ऍड करावं लागतं, किंवा आपल्याला डोनर कुठचाही नसलं तरी पण सेल्फ डोनर म्हणजे ऑटोग्राफ्ट आपण त्याला म्हणतो, म्हणजे आपलंच हाड कुठच्या तरी टाळूचं किंवा इकडचं तिकडचं काढून आपण तिकडे लावू शकतो आणि त्याच्यामध्ये पुन्हा इम्प्लांट टाकू शकतो. मात्र ही प्रक्रिया ही गुंतागुंतीची असते, ती इतकी सरळ आणि सोपी नसते. त्यालाच उत्तर पुन्हा कॉर्टिकल इम्प्लांटॉलॉजी देते. या कॉर्टिकल इम्प्लांट मध्ये आपण जायगोमा नावाचा हाड, जायगोमा म्हणजे चेहऱ्यावरती हा जो बाहेर आलेला भाग असतो, या जायगोमामध्ये आपण स्क्रू टाकतो. म्हणजे इथून ते स्क्रू टाकून आपण ते जबड्याच्या तोंडामध्ये आपण ते स्क्रू काढत असतो. आणि टेरिगॉइड इम्प्लांट नावाचा आणखी एक प्रकार आहे, म्हणजे कानाच्या पुढे एक टेरिगॉइड नावाचं घट्ट हाड आहे, त्याच्यामध्ये देखील आपण स्क्रू टाकतो. त्यामुळे या केसेसमध्ये कुठलंही बोन ग्राफ्ट वगैरे ऍड करायची गरज लागत नाही. आपण नॅचरली नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या हाडाचा वापर करू शकतो. मात्र ते हाड जबड्याला चिटकून नसतं, थोडंसं चेहऱ्याच्या बाजूला असतं. त्यामुळे ते ऐकणाऱ्याला थोडंसं, ज्यावेळेस आम्ही बऱ्याचदा ओपीडीमध्ये रुग्णांना सांगतो की हरकत नाहीये, हाड नसेल तरी पण आपण इथे जायगोमा नावाच्या हाडामधून आपण स्क्रू टाकूया, त्यावेळेस पेशंट अगदी असे घाबरून जातात की डॉक्टर तुम्ही आम्हाला तोंडात दात हवे, तुम्ही इकडे कुठे हात लावताय. मला तोच प्रश्न होता की दात इकडे नाहीयेत किंवा इथे हवेत, तर ते कसं असणार आहे, किंवा ते जर तुम्ही प्लीज डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं तर आवडेल. राईट. सो आता हे बऱ्याचदा काय होतं, आपण जे काही एक्स्ट्रा ओरल स्ट्रक्चर बघतो, म्हणजे बाह्य भाग जो आपण बघतो, त्याच्यामध्ये जर तुम्ही ते थोडं रिफ्लेक्ट करून बघितल्यानंतर तुम्हाला आतमध्ये अंदाज येईल की हा मॅक्झिला नावाचं आपलं हे हाड असतं. त्या मॅक्झिलाच वरती रूफ असतं ते सायनसचं असतं, आणि इकडे जायगोमा नावाचं दुसरं हाड असतं. म्हणजे मेजरली वरच्या जबड्यामध्ये जायगोमा आणि मॅक्सिला आणि पाठीमागे टेरिगॉइड अशा मुख्य हाडांनी तो बनतो. सो आपल्याला इथून हा जो काही जायगोमा नावाचं बोन आहे किंवा टेरिगॉइड नावाचं जे बोन आहे ते फार काही लांब नाहीये. मग त्यामुळे इथून आपण ते स्क्रू टाकतो. साधारणतः 25 ते 28 मिलीमीटरचे ते स्क्रू असतात. ते स्क्रू जरी तिकडे जात असले तरी पण त्या स्क्रूचा जो पुढचा एंड असतो तो बरोबर आपण अल्व्हिओलर बोन म्हणजे तोंडामध्ये खेचून घेतो आणि त्याच्यावरती आपण टोपी लावतो. म्हणजे पाईपलाईन कितीही लांबून येऊ देत, पाणी तुमच्या घरात आलं पाहिजे, ह्या असं काहीसं आपण ते करत असतो. जसं स्क्रू आपण म्हणतोय, आणि ह्या सगळ्या मेजरमेंट जरी लोकांना वेगळे वाटत असतील तर ते सगळे MM मधले आहेत, म्हणजे मिलीमीटर मधले मेजरमेंट आहेत, जेणेकरून ते तुमच्या दाताला, कारण दातच आपला 1 सेंटीमीटर पण नसतो, काही MM मध्येच असतो, तर ते सगळे आपले MM मधले मेजरमेंट्स आहेत. नक्कीच ते किती बारीक आणि जबाबदारीचं काम आहे ते करू शकते. पण त्याचसोबत असा एक प्रश्न येतो सर, की हे सगळं करत असताना त्याचं इन्फेक्शन होणार नाही का? कारण स्क्रू जे आपण बोलतोय किंवा आपण हे बोलतोय, कारण कसं तुमचा हात फ्रॅक्चर झालाय किंवा कुठलाही बोन इथं फ्रॅक्चर झालाय तर आपण त्यात बोन टाकतो किंवा रॉड टाकतो, पण तो रिमुव्हेबल असतो किंवा मे बी आफ्टर सम टाइम स्पॅन की 1 वर्ष 2 वर्षानंतर तो डॉक्टर सांगतात की सर्जरी करून तुम्ही खेचून घेऊ शकता. मग या स्क्रूचं कसं आहे आणि त्याचं काही इन्फेक्शन, साईड इन्फेक्शन्स होत नाही का, किंवा ते कालांतराने तुम्हाला नंतर त्रास देत नाहीत का, म्हणजे स्किनला असू द्यात किंवा तुमच्या बाकीच्या माउथच्या मसल्सला असू द्यात? सो हा फार छान आणि अगदी जेन्युइन प्रश्न आहे. बऱ्याचदा होतं का, हे जे काही इम्प्लांट असतो याला आम्ही इंट्राओशियस इम्प्लांट म्हणतो. तर इंट्राओशियस म्हणजे मुळातच हे इम्प्लांट हे हाडाच्या आतमध्ये जातात, आणि हाडाच्या आतमध्ये गेल्यानंतर तिकडे अँकायलोसिस नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे बऱ्याचदा कुठचीही सर्जरी करताना कुठचाही डॉक्टर या गोष्टीला ऍग्री करेल. आम्हाला बऱ्याचदा असं वाटतं की आम्ही हे एवढं सगळं मोठं ओपन करतोय आणि ते असंच ओपन राहिलं तर काय होणार आहे. मात्र ते ओपन केल्यानंतर, ते सगळं बंद केल्यानंतर जी काही जखम वगैरे झालेली असते ती सगळी नैसर्गिकरित्या अगदी छान हील होते. म्हणजे मला असं वाटतं डॉक्टरांना बऱ्याचदा, मला वैयक्तिकरित्या आतापर्यंत असं बऱ्याचदा जाणवलं की जर
भगवंताने आपल्याला नैसर्गिक हिलिंगची पॉवर दिली नसती तर हा कुठलाही सर्जन तिथे टिकू शकला नसता. नक्कीच. सो ह्या प्रत्येक सर्जरीमध्ये ही फार महत्वाची आहे. त्यामुळे युजली अशा काही गोष्टी होत नाहीत, प्रोव्हाइडेड तुम्ही ज्यावेळेस ह्या पुढच्या प्रक्रिया करताय त्यावेळेस काही SOPs आहे जे पेशंट म्हणून तुम्ही फॉलो केले पाहिजेत. म्हणजे तुम्ही ज्या सर्जन कडून किंवा जो काही इम्प्लांटॉलॉजिस्ट आहे ज्याच्याकडून हे इम्प्लांट टाकताय तो ट्रेंड असला पाहिजे, त्याने अनेक केसेस अशा यापूर्वी केलेल्या असल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याशी तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा सल्लामसलत आधी आणि पूर्वी केलेला असला पाहिजे. की जर अशी अडचण आली तर तुम्ही काय करणार, तशी अडचण आली तुम्ही काय करणार, साधारण त्याचा लाईफ स्पॅन किती असू शकतो. डॉक्टरांना हे प्रश्न थोडेसे अडचणीचे वाटतात काही क्षणाला. आम्हाला असं वाटतं की हे पेशंट इतकं काही विचारतोय, मग उद्या त्याला थोडीशी अडचण जाईल तर तो आम्हाला येऊन लगेचच आमच्या समोर बसून आम्हाला सतत असंच का झालं तसं झालं वगैरे वगैरे विचारेल का, असं डॉक्टरांना वाटतं. पण मला असं वाटतं की जर तुम्ही रुग्णांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे फार महत्वाचं आहे की तुम्ही या सर्व गोष्टीची खातरजमा केली पाहिजे. प्रश्न 2 जो तू विचारलास की ह्या गोष्टी भविष्यामध्ये पुढे जाऊन स्किनला त्रास किंवा इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं का, तर जर अगदी छान आणि ऑटोक्लेव्ह कंडिशनमध्ये, स्टेराईल कंडिशनमध्ये जर इम्प्लांट झाले असतील तर असं होण्याची शक्यता जवळपास नाही असते. हे जे काही इम्प्लांट्स असतात हे इम्प्लांट हे बायो ऍक्टिव्ह एलिमेंट्स असतात. म्हणजे शरीराच्या आतमध्ये आपण जी एखादी गोष्ट इम्प्लांट म्हणून टाकत असू तर या गोष्टीवरती प्रचंड रिसर्च अँड डेव्हलपमेंट झालेली असते. त्यामुळे ते शक्य असतं. याचे अनेक मोठे रिसर्च पेपर आणि केस पेपर इंटरनॅशनली सुद्धा पब्लिश झालेले असतात. त्यानंतर त्याचा वापर करण्याला मुळात परमिशन मिळालेली असते. त्यामुळे असे नोंद अडचणी सहसा येत नाही. मात्र प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो, शेवटी ही प्रॅक्टिस असते. त्यामुळे भविष्यात काय अडचणी येऊ शकतात याचा साधारणतः अंदाज ठेवून जर एखादा डॉक्टर सर्जरी करत असेल तर त्याला भविष्यात येणाऱ्या अडचणी टाळता येतात. हे जे काही इम्प्लांट असतात हे साधारणतः टायटेनियम नावाच्या धातू असतो, ग्रेड 5 टायटेनियम असतात, जे प्रचंड टफ असतात. कार्पेंटर टेक्नॉलॉजीने ते डिराईव्ह केलेले असतात. त्यामुळे ते सहसा तुटत वगैरे नाही. आणि ते पॉलिश्ड इम्प्लांट असतात. म्हणजे आम्ही जे कॉर्टिकल बद्दल मी बऱ्याचदा बोलतो, कॉर्टिकल इम्प्लांट हे गोल्ड पॉलिश इम्प्लांट असतात. पॉलिश असल्यामुळे होतं काय, त्याला इन्फेक्शन लागत नाही आणि त्याचं हँडलिंग पण थोडंसं सोपं होतं. पुन्हा कन्व्हेन्शनल इम्प्लांट जे होते ते SLA ट्रीटेड इम्प्लांट्स असायचे, म्हणजे त्याला थोडंसं काही रफ ट्रीटमेंट केली जायची. ते तो जो रफ पोर्शन इम्प्लांटचा होता तो थोडासा इन्फेक्शनला अट्रॅक्ट करण्याचे चान्सेस होते. मात्र ते पण हँडलिंग जर आपण फार छान केलं तर त्याची पण शक्यता ही कमी होत असते. त्यामुळे मला वाटतं हा थोडासा पेशंट स्पेसिफिक प्रश्न आहे. म्हणजे जो डेंटिस्ट किंवा जो इम्प्लांटॉलॉजिस्ट विशिष्ट रुग्णाचा इम्प्लांटची प्रक्रिया करणार आहे तो त्या रुग्णाच्या बाबतीत जास्त योग्यरित्या हे सांगू शकतो की हा रुग्ण भविष्यामध्ये याला इम्प्लांटचा किती त्रास होऊ शकतो. याला प्रोग्नोसिस म्हणतो आम्ही. ते प्रोग्नोसिस चांगलं आहे याची खात्री झाल्यानंतरच पुढचा प्रश्न असतो की आपण ट्रीटमेंट करायची की नाही करायची. आणि मला वाटतं शिवाय ऍज अ पेशंट म्हणून पण माझी ही रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे की मी माझी डेंटल सगळी हिस्ट्री आणि बाकीची हिस्ट्री पण सांगितली पाहिजे. म्हणजे माझं हेल्थ रिलेटेड जी काही हिस्ट्री असेल ती, प्लस माझ्या डेंटलची कधी आळसी झाल्यात किंवा कधी बाकीच्या गोष्टी केल्यात का, ही हिस्ट्री जर सांगितलं तर ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला पण तो एक कॉल घ्यायला थोडंसं इझी जात असेल. इझी जातं. कारण साधारणतः तुम्ही विचार करा, जर एखादा पेशंट असेल आणि त्याच्या तोंडामध्ये 32 दात आपण साधारणतः कन्सिडर करतो, 28 दात असतात आणि 4 अक्कलदाढा. सो अक्कलदाढांचं हे फार वेगळंच विलय आहे, पण याच्यावरती बोलूया. सो ह्या 32 दातांमध्ये जर 7 ते 8 दातांचं रूट कॅनल झालं असेल तर इनडायरेक्टली हे समजून जातं की पेशंटची थोडंसं ओरल हायजीन हे थोडं कॉम्प्रोमाइज्ड आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये कुठची नवीन प्रक्रिया करताना ह्या गोष्टीची खातरजमा डॉक्टरांनी केली पाहिजे की हा पेशंट जर 6 ते 7 वेळा दातांचं रूट कॅनल करून घेतोय तर मी जे काही नवीन इम्प्लांट वगैरे किंवा दुसरं काही त्याला देतोय ते कितपत टिकेल याचं पण थोडंसं आम्हाला एक अंदाज येतो. त्यामुळे ही हिस्ट्री घेणं फार महत्वाचं असतं. जसं मगाशी बोलताना तुम्ही म्हणलात की आपण ओकल सिस्टीमला पण थोडंसं किंवा त्याच्यातून पण हे करतो, मग ओव्हरऑल या इम्प्लांटमुळे आपल्या आवाजावर किंवा बाकीच्या ऍक्टिव्हिटीजवर काही इम्पॅक्ट होतो का, म्हणजे चावण्यासाठीच्या? हो, हे फार मोठं आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण फोनेशन किंवा उच्चार किंवा स्वर हे जे काही आहेत हा आपण साधारणतः काही गायक किंवा जसे आता पॉडकास्ट करणारे तुमच्यासारखे काही अँकर आहेत ज्यांना फार छान आवाज वगैरे असं टिकवायचं, तुम्ही याचा प्रायमरीली विचार करता. मात्र सर्वसाधारण लोक या गोष्टीचा विचार करत नाही. म्हणजे माझा आवाज कसा आहे, त्याचा बेस कसा आहे, किंवा मी असं काही बोलल्यानंतर ते किती प्रभावी वगैरे असा विचार सहसा कोणी करत नाही. मात्र ज्यावेळेस म्हणजे आमच्याकडे बऱ्याचदा असे रुग्ण येतात. म्हणजे माझ्याकडे मागच्या काही महिन्यांपूर्वी एक अशी वृद्ध स्त्री आली होती जिचं म्हणणं फक्त एवढंच होतं की मला
भजन गाता आलं पाहिजे इतपत मला दात हवे. म्हणजे कदाचित तिला ते ज्ञान होतं की तो जो काही आवाज पूर्णपणे डिस्टर्ब झालेला आहे किंवा बोलता येत नाहीये याच्यामध्ये दातांचाही फार मोठा हिस्सा असतो. त्यामुळे दातांचं काम हे केवळ चावणे किंवा जबड्याला आणि चेहऱ्याला आकार देणे एवढं नसून तुमच्या फोनेशन मध्ये उच्चारामध्ये सुद्धा दातांचं फार मोठं महत्व आहे. त्यामुळे दात गमावलेले बरेचसे जे रुग्ण आहेत त्यांच्या उच्चारामध्ये थोडीशी अस्पष्टता असते आणि ज्यावेळेस तुम्ही दात सगळे असे छानसे लावून घेता, दातांमधली फट जाते, त्यावेळेस सरावाने पुन्हा तुम्हाला अगदी छान बोलता येऊ शकतं. म्हणून मी वैयक्तिकरित्या बऱ्याचदा पेशंटला सांगतो की तुम्ही जर सकाळी असं उठल्यानंतर देवपूजा वगैरे करत असाल किंवा वर्तमानपत्र वाचत असाल तर असं मोठ्याने वाचा. कारण दात लावल्यानंतर तुमची जी जुनी अडचण होती हवा 2 दातांमधून जाण्याची, ती आता अडचण बंद आहे. मात्र तुम्हाला त्याचं प्रतिबिंब हे बोलण्यातनं सुद्धा जाणवलं पाहिजे आणि हे सरावाने होणार आहे. डेंटल इम्प्लांट हा दात गेल्यानंतरच करावा का? कारण आजकाल असं बघितलं की दातांवर पण एक लेअर लावलं जातं आणि त्याच्यासाठी पण थोड्याशा गोष्टी केल्या जातात. मी बी ते कॉस्मेटिक मध्ये येतं की डेंटल इम्प्लांट मध्येच येतं मग ते? सो आता एक कॉस्मेटोलॉजी किंवा कॉस्मेटिक डेंटिस्ट्री नावाचा हा वेगळाच प्रकार आहे जो आता भारतामध्ये येऊ घातलाय. म्हणजे साधारणतः जर तुम्ही हा जो दंत वैद्यक शास्त्राचा जो काही ढाचा आहे एकंदर म्हणजे जे विद्यार्थी ही डिग्री घेऊन बाहेर पडतात याच्यामध्ये पण कॉस्मेटिक डेंटिस्ट्री वगैरे नावाची जी काही विशेष डेडिकेटेड ब्रांच आजपर्यंत तरी अस्तित्वात नव्हती. मात्र जर तुम्ही याचीच तुलना जर परदेशामध्ये केली तर परदेशामध्ये जे काही पेशंट्स आमच्याकडे येतात किंवा डेंटिस्टकडे जातात त्याला बऱ्याचदा पेशंटच म्हणायचं नसतं. कारण रुग्ण म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये गडबड असते म्हणून तो रुग्ण, परंतु डेंटिस्टकडे येणारे लोक हे रुग्ण नाहीतच असं ते संबोधतात. म्हणजे कॉस्मेटिक मेकओव्हर साठी सुद्धा लोक डेंटिस्टकडे येतात आणि डेंटल कॉस्मेटिक मेकओव्हर हा तुमच्या लाईफमध्ये फार मोठा आणि प्रभावी बदल करू शकतो. याची मुळात कल्पना भारतामध्ये फार उशिरा यायला लागली आहे. आणि आताही म्हणजे अगदी तुम्ही साऊथ बॉम्बे वगैरे असे एरियाज बघितले किंवा बँगलोर असे काही थोडेसे उच्चभ्रू एरियाज जर बघितले तर तिकडे असे अनेक लोक आहेत जे डेंटल कॉस्मेटिक मेकओव्हर साठी येतात. आता याच्यामध्ये स्पेसिफिकली डेंटल कॉस्मेटिक मेकओव्हर म्हणजे काय? म्हणजे साधारणतः दातामध्ये तुम्ही बऱ्याचदा बघत असाल की हे जे काही कलाकार आहेत किंवा जे काही बॉलिवूड मधले आपले इतर कलाकार असतील किंवा मराठी इंडस्ट्री मधले काही कलाकार आहेत जे सतत स्क्रीनवरती राहतात, तर यांचे जे काही दात आहेत ते साधारणतः सगळेच असे एकदम पांढरे शुभ्र आणि छान एका लाईन मध्ये असतात. तर ते मुळात तसं नसतं. व्हिनियर नावाची एक गोष्ट असते. तुम्ही घरामध्ये जर तुम्ही तुमच्या फर्निचर असेल तर त्या फर्निचरवरती एक छानसं सनमायका तुम्ही लावलात तर त्या आतलं प्लायवूड कसं आहे हे आपल्याला मुळीच कळत नाही. कारण तो आपण जे काही सिलेक्ट करतो बाहेरचं व्हिनियर ते जर मुळात छान असेल तर त्याचं जे काही अपिअरन्स आहे तो छानच येतो. अगदी अशाच पद्धतीने दातावरती पोर्सेलिन नावाच्या एका मटेरियलचे व्हिनियर्स बाहेरून लावले जातात आणि हे अगदी मिनिमम इन्व्हेसिव्ह आहे. म्हणजे साधारणतः बाहेरच्या काही अंशी 1 मिलीमीटर पेक्षा पण कमी पोर्शन कट केला जातो आणि त्याच्यावरती बाहेरून असा पापुद्रा लावावा इतका पातळ आवरण दातावरती लावलं जातं. आता हे जे काही आवरण आहे व्हिनियर नावाचं, याचा आकार, याचा रंग आणि ते कसं दिसेल त्याचा अँगल हे सगळं आपण ठरवतो आणि हे डिजिटली ठरवता येतं. तुमची नॉर्मल स्माइलची इमेज घेतली जाते आणि त्याला डिजिटली स्माइल डिझाईन मध्ये कन्वर्ट केलं जातं. ते तुम्हाला दाखवलं जातं. तुम्हाला तुमच्याकडनं तुम्ही अरे हे छान दिसतंय वगैरे असं तुम्ही म्हणाल्यानंतर आपण त्याच्यावरती पुढची प्रक्रिया करतो. म्हणजे डिजिटल स्माइल डिझायनिंग हे आता शक्य आहे आणि हे आता बऱ्याचदा लोक हे गोष्ट विचारणारे लोक आता आमच्या उघडीमध्ये येतात. नाही म्हणूनच मी तो क्वेश्चन खास करून विचारला की ते आता इम्प्लांट मध्येच येतंय का किंवा कसं होतंय? कारण जनरली आजकाल असं झालंय की प्रत्येकाला छान दिसायचंय किंवा प्रत्येकाला असं वाटतं की यार मी काही खाल्लं तरी दात माझ्या हसताना छानच आले पाहिजेत, ते वाईटच आले पाहिजेत. आणि आजकाल आपल्याला ते झूम इन झूम आउटचं फीचर असल्यामुळे बाल झूम केल्यानंतर दाताच्या आत लोक जातात, दिसतं लोकांना, त्याच्यामुळे ते हवंय लोकांना. तर मग ओव्हरऑल ही करावं का नाही? आता मग जसं तुम्ही सांगितलं की हे पार करतो पण हे करावं का नाही आणि केलं तर किती म्हणजे फिजिबल असतं, त्याची पण वेगळी काही निगा राखली पाहिजे का? मला असं वाटतं की जी कुठची नवीन गोष्ट बाजारामध्ये येते ती कुठलीही गोष्ट ज्यावेळेस एस्टॅब्लिश होते त्यावेळेस त्याच्या पाठीमागे प्रचंड मोठा डाटा असतो, त्याचा फार मोठा रिसर्च असतो, ज्याचे अनेक केसेस झालेले असतात आणि हे सगळ्या गोष्टी आजकाल थँकफुली डिजिटल मीडियामुळे सोशल मीडियामुळे ह्या सर्वत्र उपलब्ध असतात. तर त्यामुळे आपण या सर्व गोष्टींची थोडीशी खातर जमा करून आपण ह्या गोष्टी करू शकतो. करण्यामध्ये याच्यामध्ये काहीही अडचण नाही. उलट तुमचा जर स्माइल डेव्हलप होणार असेल, छान दिसणार असेल आणि त्याच्याने जर तुमचा आत्मविश्वास वाढणार असेल तर ह्या गोष्टी करायला मुळीच अडचण नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे जर तुम्हाला शक्य असेल आणि तुम्हाला वाटलं की हो माझ्या
स्माईलमध्ये काहीतरी अशी छोटीशी मी चेंज केल्यानंतर ती स्माईल छान होणार आहे आणि त्याच्याने एकंदर माझ्या संपूर्ण जीवनावरती त्याचा प्रभाव पडणार आहे, तुम्ही काम करता तिथे त्याच्यावरती प्रभाव पडणार आहे, तर मात्र तुम्ही करायला हरकत नाही. डेंटल इम्प्लांट बद्दल बोलत होतो, तर त्याच्यामध्ये अजून लोकांमध्ये काही गैरसमज आहेत का जे तुम्हाला प्रामुख्याने जाणवतात, म्हणजे ओपीडीला पेशंट आल्यानंतर की हे गैरसमज आहेत आणि ते तुम्हाला आज जर सांगायचं असतील आणि त्याचं काही क्लिअरिफिकेशन जायचं असेल तर प्लीज सर. की ज्यावेळेस लोकांना मी इम्प्लांट वगैरे करायला सांगतो त्यावेळेस सर्वसाधारण पहिला विचार जो डोक्यामध्ये रुग्णांच्या असतो तो म्हणजे हे सर्जिकल आहे, याला दुसरा काही पर्याय आहे का? कारण लोक त्यातली पळवाट शोधतात आणि अर्थातच हे योग्य आहे असं मला वाटतं, कारण कोणालाही अशी कुठची सर्जरी वगैरे करून रिहॅबिलिटेशन नको असतं, नक्कीच त्यांना सोप्या पद्धतीने काहीतरी हवं असतं. Correct. मग जर तुम्ही पर्यायी काही सांगणार असाल तर मग तुम्ही इम्प्लांट पेक्षा काहीतरी पर्यायी ते निवडायचा प्रयत्न करता. दुसरी गोष्ट म्हणजे इम्प्लांटला तुम्ही कशा पद्धतीने तुमचा डेंटिस्ट किंवा तुमचा इम्प्लांटॉलॉजिस्ट तुम्हाला समजावून सांगतो आणि तुम्हाला ते किती फिजिबल आहे, तुमच्या हाडासाठी ते किती योग्य आहे, याची जर खातर जमा झाली तर मला वाटतं ते करायला काहीच अडचण नाही. फक्त पेशंट किंवा रुग्ण इम्प्लांट करताना त्या गोष्टीचा फार विचार करतात की आम्ही हे जे काही सर्जरी करतोय ही कितपत यशस्वी होईल आणि ज्या वयात आम्ही ती करतोय, दात गमावणाऱ्यांचं वय साधारणतः हे 60 वगैरेच्या पुढेच असतं. आता 30-40 पण आलेलं आहे ते, मात्र आपण एक कॉमन कन्सिडरेशन केलं तर 60च्या पुढील हे सगळे पेशंट असतात. त्यावेळेस मग ते विचार हा करतात की बाबा वयाच्या या टप्प्याला येऊन फुल माउथ इम्प्लांट सारखी जी काही गोष्ट असते त्याचा एकंदर खर्च हे 4-4.5 लाखांपर्यंत जात असतो. मग आता ऑलमोस्ट ही कॉस्ट जर तुम्ही कम्पेअर केली तर तुम्ही बायपास वगैरे करता त्या लेवलची ही कॉस्ट आहे. त्यामुळे मग लोक विचार करतात की जर मी एवढी अमाऊंट खर्च करतोय मग तिकडे थोडंसं आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले लोक देखील याला निवडतात, किंवा अगदीच काही लोकांचा विचार करण्याची पद्धत अशी असते की नाही, मला आयुष्याच्या या टप्प्यावरती दात असणं आवश्यक आहे तरच माझं शरीर व्यवस्थित राहू शकेल किंवा इतर आजारांशी मी सामना करू शकेल. अशा केसेसमध्ये सुद्धा लोक दातांची निवड करतात. त्यामुळे हा जो काही खर्च आहे हा थोडासा अवाढव्य असतो, मात्र आर्थिकदृष्ट्या थोडेसे सक्षम असलेले लोक याच्याकडे जास्त असतात. किंवा मी असं म्हणेन की ज्यांना दातांची नितांत गरज आहे आणि दातांवरतीच शरीराची बाकी सिस्टम्स अवलंबून असतात, ही ज्यांची खात्री पटली आहे, जी अगदीच योग्य आहे, ही ज्यांची खात्री पटलेली आहे ते लोक इम्प्लांटचा विचार करतात. इम्प्लांट टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे त्या वयात सुद्धा नको आणि आता रिसेंट जसं तुम्ही म्हणता 30-35 मध्ये पण होते तसं पण नको, तर मग त्याच्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत आत्तापासून? म्हणजे आता हा जो प्रश्न तू विचारलास की इम्प्लांट टाळण्यासाठी, म्हणजे याची निर्मितीच मुळात त्या निगेटिव्हिटी वरून तयार झाली की इम्प्लांट नको, बाकी काही चालेल. मुळात इम्प्लांट असं काही त्रासदायक नाहीये, पण तरी देखील इम्प्लांट वगैरे ह्या प्रक्रियेपर्यंत पोहोचण्यापूर्वी तुम्हाला बऱ्याचदा अलार्म्स असतात. जसं आपण साधारणतः बरेचसे आपल्याला काही मार्कर्स असतात जे आपल्याला सांगतात की आपल्याला हा आजार इथपर्यंत पोहोचलेला आहे, लक्षण असतात, सिम्पटम्स असतात. तसे दातामध्ये देखील काही दात खराब होण्यापूर्वीचे अलार्म्स असतात, दात खराब झाल्यानंतरचे असतात, तो वाचवताना देखील असतात. अशा अनेक सूचना आपलं शरीर आपल्याला देतं. आपण सर्व सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानंतर शेवटी तो दात काढावा लागतो आणि दात काढल्यानंतर पण बऱ्याचदा लोकांचं मला हसायला येतं. लोक असा विचार करतात की मला 32 दात आहेत, एखाद दुसरा काढला म्हणून काय झालं, मग बाकी दात आहेतच की जेवायला. मात्र तो 1-2 दात जे आपण तुम्ही काढतोय, तुम्ही त्याची जी एकसंधता आहे किंवा ती जी युनिटी आहे ती तुम्ही ब्रेक करताय आणि मग ती युनिटमध्ये असं झालं 4 चाकी गाडीतली एक चाक काढून टाकलं म्हणून काय झालं, 3 चाकं आहेतच ना. पण प्रत्येक चाकाचं जेवढं महत्व असतं अगदी प्रत्येक दाताचं तेवढंच महत्व असतं. त्यामुळे दात अगदी जाईपर्यंत तुम्ही थांबू नका. हे जे काही टप्पे आहेत, ही जी काही लक्षणं आहेत त्या प्रत्येक लक्षणाला तुम्ही ऍड्रेस करू शकता आणि तात्काळ डेंटल ट्रीटमेंट जी फार कन्झर्वेटिव्हली शक्य आहे ती तुम्ही करून घ्यायला पाहिजे. आपण इम्प्लांट आणि हे बोललोय, पण ओरल कॅन्सर आपण ज्याला बोलतो त्याचा पण दातांची किंवा ह्या इम्प्लांटची काही संबंध असतो का? सो ओरल कॅन्सर हा एक कॅन्सर तुम्ही बघत असाल की कॅन्सर ही, मला असं वाटतं की कदाचित हे आत्ता नवीन काही मॅगझिन्स मधून आता ते कदाचित पब्लिश करतील. कॅन्सर ही आता नवीन जागतिक महामारी म्हणून WHO घोषित करू शकतं. त्यातल्या त्यात ओरल कॅन्सर हा जो विषय आहे तो फारच, म्हणजे बऱ्याचदा आम्ही रुग्णांना बघतो की दाताचा संबंध हा थेट कॅन्सरशी जरी थेट जोडता नाही आला तरी पण त्याचा काही अंशी संबंध कॅन्सरशी, ओरल कॅन्सरशी असू शकतो. माझ्याकडे नुकतीच एक केस अशी झाली होती काही महिन्यांपूर्वी. एक वृद्ध स्त्री माझ्याकडे आली, एक 6 ते 8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तो अक्कलदाढ जी होती शेवटची ती तुटलेली होती. ती तुटल्यामुळे ती अशी टोकदार आतमध्ये तयार झाली होती. त्याची जी काही टोकं होती ती कदाचित तिला गालाला घासत असावी. त्या कंप्लेंटसाठी ती स्त्री माझ्याकडे आली होती
आणि ते आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ही अक्कलदाढ आहे आणि ती गालाला घासतीये आणि घासल्यामुळे आपल्याला साधारणतः तोंड येतं त्या स्वरूपाचं तिकडे लिजन तयार झालेलं आहे. ओके. सो आपण काय करूयात, हे अक्कलदाढ काढून घेऊया. मात्र दुसरा प्रश्न देण्यात गेला तो म्हणजे अक्कलदाढ काढणं हे सर्जरी असते आणि टाके वगैरे द्यावे लागतात असं मी ऐकलंय, हे खरं आहे का? तर अर्थातच अक्कलदाढ ही हाडामध्ये जास्त असते. Correct. त्यामध्ये ती काढल्यानंतर तिकडे जी काही मोठी खोबण तयार होते ती जास्त मोठी आणि खोल असते. तर त्यामुळे इन्फेक्शन वगैरे होऊ नये म्हणून आपण त्याला साधारणतः सर्जिकली काढल्यानंतर त्याला आपण टाके देऊन बंद करतो. Correct. मात्र ही जी काही प्रक्रिया ही लोकप्रिय आहे, बऱ्याच लोकांना या गोष्टीबद्दल माहिती आहे अक्कलदाढीच्या ह्या प्रक्रियेबद्दल. सो ही काही प्रक्रिया अशी आहे हे त्यांना माहित होतं, त्यामुळे त्यांनी ते टाळलं. ते म्हणाले की मला अक्कलदाढ काढायची नाहीये, आपण काहीतरी गोळ्या वगैरे काही किंवा मला तिकडे काहीतरी लोकल जेल वगैरे लावायला द्या, जेणेकरून तो जो काही तिकडे जखम झाली ती बरी होईल. सो मी ते जेल दिलं आणि पेशंटला सांगितलं की तुम्ही फॉलोअप ठेवा, कारण की ही जी जखम तोंडात जी गोष्ट किंवा जी जखम सातत्याने होत असते ती चांगली नाही. करेक्ट. सो 2 महिन्यानंतर ती स्त्री माझ्याकडे पुन्हा आली होती आणि त्याच्यामध्ये ती जखम आणखी वाढली होती. त्यावेळेस मात्र मला थोडासा संशय आला की यांनी ताबडतोब दात काढणं गरजेचं आहे किंवा तिथे जखम होणार नाही अशा स्वरूपाचं काहीही करणं, जसं की दात ट्रिम करणं असेल किंवा जे काही आहे त्याच्याने जखम नाही झाली पाहिजे त्या दातामुळे. मात्र सेकंड अपॉइंटमेंटला देखील त्यांची काही अशी उपचार करण्याची मानसिकता नव्हती हे माझ्या लक्षात आलं. मात्र मी त्यांना एक थोडंसं ती संशयाची सोयी म्हणजे त्यांना सांगितली की मला असं वाटतंय की ही जी काही जखम आहे ही सर्वसाधारण जखम नाहीये, ही कदाचित एक वेगळा प्रवास करू शकते. मात्र पेशंटला त्यावेळेसही असं वाटलं की माझ्या घरात कोणालाही आजपर्यंत कॅन्सर वगैरे नाहीये, तुम्ही डॉक्टर उगीच तुम्हीच घाबरताय वगैरे असं त्या मला म्हणून त्या गेल्या. तो एक मागच्या तर 2 महिन्यापूर्वी म्हणजे त्या माझ्याकडे पहिल्यांदा ओपीडीत आल्यानंतर साधारणतः 5 महिन्याने त्या माझ्याकडे पुन्हा आल्या. त्यावेळेस मात्र ती जी जखम होती ती थोडीशी कापसासारखी दिसत होती आणि त्यांना जेवताना पण तिखट लागत होतं, तोंड उघडायचं कमी झालं होतं. ही जी काही बाकीची जी लक्षणं असतात जी कॅन्सरची सुरुवातीला दाखवतात, प्री कॅन्सरस लिजन आम्ही त्याला म्हणतो, म्हणजे कॅन्सर होण्यापूर्वी तोंडात काहीतरी बदल होतात. सो हे प्री कॅन्सरस स्वरूपाचं लिजन होतं. त्या क्षणाला मात्र मी त्यांना सांगितलं की ही काही जी जखम आहे ती आता तुम्ही आता उद्या बघूयात किंवा नंतर बघूयात किंवा काही तिकडे लावायला द्या जेल वगैरे आणि बरं होईल, ह्या लेवलला ही जखम नाही. आपण याचा आता विचार केला पाहिजे, आपण ती जखमेचा तुकडा काढून दिला पाहिजे. तरी देखील मग त्यांना ते भीतीने त्या नको म्हणाल्या. म्हणजे आतापर्यंत कदाचित त्या अनावधानाने म्हणत होत्या की नको आपण टाळूयात. मात्र त्या क्षणाला त्यांना अशी भीती वाटली की कदाचित मी जर तपासणी करायला दिला आणि ते जे काही वुंड आहे त्याच्यामधून जर काही असं कॅन्सर वगैरे असं काही कळालं तर ते नको, त्याचा सामना करायचा नाहीये. म्हणून मग त्या म्हणाल्या की नको मला ते काही करायला. मात्र मी त्यांच्या फॅमिलीला किंवा कुटुंबाला कल्पना दिली आणि मग ती जखमेची आम्ही तपासणी केल्यानंतर तिकडे ग्रेड 3 कार्सिनोमा म्हणजे 3ऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे हे कळालं. मग अशा केसमध्ये आता पुन्हा त्यांची सर्जरी झाली वगैरे. मात्र हे असे काही पेशंट आहेत आम्ही यांचा प्रवास बघितलेला आहे. त्यामुळे असं तोंडामध्ये सतत होणारी जी जखम असते ती मुळात चांगली नाहीये. तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. याची अनेक काही लक्षणं असतात, जसं की तोंडामध्ये कुठचीही गोष्ट खाल्ल्यानंतर तिखट लागणे किंवा तोंड उघडायला टप्प्याटप्प्याने कमी होणे किंवा तोंडामधले जे फायबर्स असतात ते असे घट्ट होतात, जसं गालाला आपल्या तन्यता असते. युजली प्री कॅन्सर कंडिशन मध्ये ती जी तन्यता असते ती फ्लेक्सिबिलिटी ती साधारणतः कमी होते. ह्या काही ज्या गोष्टी आहेत याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. त्यामुळे ओरल कॅन्सर ही देखील एक अलार्मिंग गोष्ट आहे. आता एक जाताचं सगळ्यात शेवटचं क्वेश्चन आहे. बऱ्याचदा माझं पण असं झालं होतं की मला ते पेन नकोय, त्या सगळ्या प्रोसेस नकोय का, ते सारखं सिटिंग नकोय म्हणून मी डेंटिस्टकडे जायचं टाळत होतो. तसं पेनलेस डेंटिस्ट्री असं काही आहे का किंवा ते काही नवीन आहे का, म्हणजे ज्याकडे लोक जाऊ शकतील आणि ते इझिली अवेलेबल असेल? सो डेंटिस्टकडे म्हणजे तुम्ही साधारणतः जर तुम्ही सर्वे केला तर डेंटिस्टकडे जायला का नको म्हणतात याच्यातलं पहिलं कारण की पेन. म्हणजे मी इंजेक्शन कुठेही घेईल पण तोंडात मात्र घेणार नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या फार आहे आणि ते ऍक्च्युली भयावह आहे. तुम्ही तोंडात किंवा टाळ्याला इंजेक्शन देता त्यावेळेस ते पेनफुल असतंच मुळात. तर यामुळे डेंटल ट्रीटमेंट टाळणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. मात्र मला असं वाटतं की ही गोष्ट बऱ्याचदा लोकांना माहित नाहीये की पेनलेस डेंटिस्ट्री नावाचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण इंजेक्ट करण्यापूर्वी ती जी काही जागा असते जिथे आपण इंजेक्ट करतो तिकडे आपण लोकल स्प्रे किंवा लोकल जेलीने तो पोर्शन नम करतो आणि त्यानंतर आपण बुलेची इंजेक्शन देत असतो. त्यामुळे ते पेन बऱ्यापैकी किंवा जवळपास नाही होतं. किंवा पेन मुळात काय होतं, आपण जे निडल प्रिक करतो त्याच्यामुळे एक पेन होतं आणि सेकंड पेन ज्यावेळेस त्या सिरिंज मधून ते औषध आतमध्ये सोडलं जातं त्यावेळेस दुसरं पेन होतं. सो हा करेक्ट. सो हे दोन जंक्शन्स आहेत जिकडे पेन होतं. तुम्ही पुढच्या वेळेस कुठचं इंजेक्शन घ्याल त्यावेळेस तुम्ही बघा पेन होणारे हे 2 जंक्शन्स आहेत.
सो पहिलं जे जंक्शन आहे, जे निडल प्रिकचं पेन असतं, ते आपण लोकल जेली किंवा लोकल स्प्रे असे काहीतरी लावून आपण ते निडल प्रिकचं पेन पूर्णपणे अवॉइड करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण ते इंजेक्ट करत होतो, सिरिंज मधलं जे काही औषध असतं ते ज्यावेळेस आपल्या आतमध्ये तिकडे स्किनच्या आतमध्ये किंवा इंट्राव्हिनस असेल तर वेन्समध्ये, इंट्रामस्क्युलर असेल ते मसलमध्ये, जिथे कुठे ते इंजेक्शन जात आहे, ते इंजेक्शन जाताना एक पेन होत असतं. सो तर हे पेन का होतं? कारण की तो जो प्रेशर आहे जो डॉक्टरांनी जनरेट केलेला आहे आणि त्या प्रेशरने ते औषध आपल्या स्किनमध्ये जातं. आता याच्यावरती मुळात वॉच ठेवणारी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. म्हणजे असे काही कार्ट्रेजेस आहेत जे स्टेडीली आणि अगदी इक्वल अमाऊंट प्रेशरने ते जे काही औषध आहे ते डिपॉझिट करतात आपल्या स्किनमध्ये. त्यामुळे ते औषध डिपॉझिट होतानाचं जे दुसरं जंक्शनचं पेन आहे ते देखील शून्य होतं. त्यामुळे हे असे पेनचे जर तुम्ही मायक्रो पॉइंट्स बघितले इंजेक्शन होताना घेणारे, तर हे ते जे 2 पॉइंट्स आहेत हे पेनलेस डेंटिस्ट्रीमध्ये काढून टाकलेले आहेत. म्हणून पेनलेस डेंटिस्ट्री अस्तित्वात आहे. केवळ दात दुखतोय म्हणून जर तुम्ही दाताच्या डॉक्टरांकडे जायचं टाळत असाल तर तुम्ही मुळात तसं करू नये. प्लीज. हा, नक्कीच. पण आता जाता जाता मला दाताच्या डॉक्टरकडे जायचंच नसेल तर काय काळजी घ्यावी या सांगून आपण हा एपिसोड संपवू शकतो. नक्कीच. राईट. सो हा प्रश्न म्हणजे थोडंसं म्हणजे आमच्या जीवनावरती आणि आम्ही कसं जगायचं वगैरे असा आम्हाला विचार करावा लागेल. नक्कीच. मात्र अर्थातच काय हा गमतीचा भाग तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं फार गरजेचं आहे. कारण मी एक ट्रेंड बघितलाय, साधारणतः नॉर्थ इंडिया, मिडल पार्ट ऑफ इंडिया आणि साऊथ इंडिया असे जर आपण 3 भाग जर केले भारताचे, तर नॉर्थ इंडियामध्ये म्हणजे हा माझा याचा 0 सॅम्पल साईज सर्वे आहे. तर नॉर्थ साइड मध्ये बऱ्याचदा लोक दिवसातून 2दा ब्रश करतात, झोपण्यापूर्वी पण करतात. आपल्याकडे कधीतरी संध्याकाळी करतात, काहीतरी असं फायब्रस फूड खाल्ल्यानंतर वगैरे किंवा अडकलंय असं काहीतरी वाटलं असेल तरच करतात. आणि इतर उरलेल्या ठिकाणी ते तितकं प्रॅक्टिस केलं जात नाही. सो त्यामुळे मला असं वाटतं की रात्री झोपण्यापूर्वीचा ब्रश तुम्ही अवॉइड केला नाही पाहिजे. एक. सेकंडली, व्हिजिबल ब्रशिंग हे फार महत्वाचं आहे. व्हिजिबल ब्रशिंग म्हणजे काय? तुम्ही जिकडे कुठे ब्रश करता तिकडे समोर आरसा असला पाहिजे. तुम्हाला डेंटिस्टकडे जायची गरज नाहीये. तुम्हाला स्वतःला दाताला बघून हे कळालं पाहिजे की माझ्या दातावरती कुठेतरी काळा डाग आहे किंवा ब्राउनिश पोर्शन आहे, जो मी अनेक दिवसांपासून ब्रश करून काढण्याचा प्रयत्न करतोय मात्र तो जात नाहीये. मग तिकडे तुमचा कन्सर्न तयार होतो की आता डेंटिस्टला दाखवलं पाहिजे. पण यासाठी आधी तुम्ही स्वतःचे दात बघितले पाहिजेत. समोर आरसा नाही आणि इकडे तिकडे काहीतरी आपलं बघत बघत तुम्ही जर ब्रश करत असाल तर या ब्रशिंगला मला काही असं वाटतं की हा काही अर्थ नाहीये. आणि तो ब्रश तो पुढे मागे तुम्ही ढकलता, याच्यामुळे दातांची झीज होते, दात घासले जात नाहीत. दातांची जेवढी झीज होते आणि झीज झाल्यामुळे बऱ्याचदा लोक येऊन सांगतात की आमच्या दात पिवळे दिसतात. पिवळे दात त्यांचेच दिसतात जे अति ब्रश करतात. त्यामुळे तुम्ही अति ब्रश करू नका. ओव्हर ब्रशिंगमुळे दाताचं जे बाह्य आवरण आहे, जे व्हाईट रंगाचं असतं किंवा पांढरशुभ्र असतं, ते तुम्ही वेअर आउट करता आणि मग आतला पिवळा रंग एक्सपोज होतो आणि मग तुम्ही कंप्लेंट करता की आमचे दात पिवळे दिसत आहेत. तर मुळात अति ब्रशिंगमुळे पण दात पिवळे दिसतात. त्यामुळे अति ब्रशिंग केलं नाही पाहिजे. 90 सेकंड्स ऑफ ब्रशिंग, सर्क्युलर ब्रशिंग, केवळ दातांची काळजी घेणं पुरेसं नाहीये, हिरड्यांची देखील काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे ब्रशिंग झाल्यानंतर जी कुठची टूथपेस्ट तुम्ही वापरताय किंवा मंजन वापरताय ते बोटावरती घेऊन हिरड्यांना देखील मसाज केला गेला पाहिजे. माउथ वॉशेसचा वापर अगदी रेग्युलर जरी नसेल तरी आठवड्यातून 2दा केला गेला पाहिजे. माउथ वॉशेसचा काही त्रास तुम्हाला वाटत असेल तर त्याला डायल्यूट करून पाण्यामध्ये मिक्स करून वापरलं गेलं पाहिजे. टंग क्लिनिंग रेग्युलरली केलं गेलं पाहिजे. आणि अगदीच पिरियडिकली दर 6 महिन्याला डेंटल चेकअप करायला काहीच हरकत नाहीये. कारण की प्रायमरी कॅव्हिटीज जर तुम्ही शोधल्या तर तुम्हाला डेंटलकडे जाऊन फार मोठी ट्रीटमेंट करण्याची मुळात गरज नाही. सर, खूप खूप धन्यवाद तुमचं. तुम्ही आलात, म्हणजे काळजी कशी घ्यायची, त्याच्यानंतर खूप मोठा टॉपिक जो इम्प्लांट आहे त्याच्याबद्दल गाईड केलं. कारण या गोष्टी जनरली डॉक्टरकडे जाऊन विचारण्यात खूप लोक कचरतात आणि मग ते सगळेच प्रोसेसेस बंद करतात, जसं तुम्ही बऱ्याचदा सांगितलं तसं. आणि त्या तुम्ही इथे येऊन खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्यात हाडांच्या नावांपासून, तर त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आपल्याला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमचे दातांच्या डॉक्टरकडे गेल्यानंतरचे काही भन्नाट किस्से असतील किंवा तुमचे दाताशी रिलेटेड काही भन्नाट किस्से असतील तर ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.